सकाळी उठून ना नाश्ता करायची सवय होती, पण जेवणाचा टाईम चेंज केले मी. त्यामुळं सकाळी खूप भूक लागली होती. लगेच फ्रेश होऊन कॉफी घेतली गरम गरम. तेव्हा कुठं मला बरं वाटलं. भूक काही कंट्रोल होत नव्हती, पण म्हटलं 4-5 दिवसानंतर आपली बॉडी ॲडजस्ट होईल, बघूया. शेंगा घेतल्या सोलायला, कारण की चवळीचीच भाजी बनवायची आज ना. आत्याने गावरान शेंगा आणल्या होत्या. आणि याला कुठला देव पावला काय माहिती, शाळेत जातो बोलला. मस्त तयार वगैरे होऊन डब्बा घेतला आणि शाळेत चालला गेला. 11 वाजताचा माझा टायमिंग चालू झाला जेवणाचा. आधी आज ना सलाद घेतलं. मला आवडत नाही बिलकुल, पण खावं लागतं कारण की हेल्थसाठी चांगलं आहे. खूप चावून खावं लागतं. माझं दातं दुखतात, तोंडही दुखते. निवांत बसून खाल्लं. आज सर्वच झालं होतं आणि जेवणाचा टाईमच लास्ट झाला. खाऊन घेतलं. थोडा वेळ इकडे तिकडे फिरली. आत्या आली होती. आत्या झोका खेळत होती. म्हटलं खेळ. मला तर आता इतकं पोट भरलं होतं ना सलादनं की मला असं वाटत होतं एवढ्याशाने काय होणार, भूक लागेल, पण नाही लागली. हा आला, 1 वाजला होता. शाळेतून आला आणि काय काय शिकवलं, काय काय केलं ते सर्व सांगत होता. आणि आपण कितीही चांगलं बनवू द्या खायला घरी, पण शाळेतली खिचडी ना या मुलांना आवडतेच आवडते. त्यानंतर बघा तो शाळेतून थकून आला, जेवण वगैरे केलं, तीच खिचडी खाली आणि निवांत झोपी केला. आज ना वातावरण थोडंसं वेगळंच होतं, थंडी वाजत होती, त्यामुळं आई झोपली होती. माझा आता जेवणाचा टाईम होता. आता वाजले 2:30 वाजता मी आरामात जेवण केलं. आणि दही माझ्या जेवणामध्ये असतेच, कोशिंबीर किंवा मग काकडी असं काहीतरी असतं. मी निवांत जेवण केलं. तोपर्यंत आमचं पिल्लू पण उठलं होतं, त्याला थोडा वेळ खेळवलं. आणि त्याचं झालं का नाही, ह्या मुली पण आल्या होत्या झोका खेळायला आणि त्यांचंही झोका खेळणं चालू होते. तेवढ्यात आमच्या घरी पाहुणे पण आले. त्यांना चहापाणी वगैरे केलं, ते चालले गेले. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. आजीसोबत संध्याकाळी मी थोडा वेळ बसली होती गप्पा मारत. त्यानंतर म्हटलं थोडंफार चालून यावं. 45 मिनिट वॉक करून आले, जेवण वगैरे केलं. असं संपवला दिवस. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.